महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून पीडब्ल्यू उडान 2026 महाराष्ट्र बॅचच्या विद्यार्थ्यांनी यंदा गौरवान्वित यश संपादन केले आहे। विशेष म्हणजे 7 विद्यार्थ्यांनी थेट 500 पैकी 500 गुण मिळवत राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। महाराष्ट्र एसएससी बोर्ड परीक्षा 2026च्या निकालात पीडब्ल्यू उडान 2026 महाराष्ट्र बॅचच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। यंदाच्या निकालात तब्बल 7 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 500 गुण मिळवत शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळवले। पूर्ण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूरची अर्पिता वाडकर, ओमकार राठोड, शिवम चाटे आणि स्नेहा करभारी, संभाजीनगरची मृण्मय वाईकर आणि सूरज बाडे तसेच पुण्याचा रुद्र उत्पात यांचा समावेश आहे। या विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह शिक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे। राजनंदिनी माधवी नंदलाल निसरे ॲक्च्युली स्टार्टिंगला माझ्या दीदीने जेव्हा क्लास लावली होती तिने रिझल्ट बघितला की जे पीडब्ल्यू महाराष्ट्र टीम आहे त्यांचे शिकवणं एकदम छान आहे आणि ते प्लॅटफॉर्म पण एकदम म्हणजे त्यांनी एकदम छान व्यवस्थितपणे त्यांची शिकवणं आहे। त्यांची गुड टीचिंगमुळे माझ्या दीदीने मला सांगितलं की तू पण ती क्लास लाव आणि जेव्हा मी क्लास केले त्याच्यामध्ये त्यांची टीचिंग पण खूप छान होती। त्यांचे डेपेबीस राहायचे, नंतर शॉर्ट नोट्स राहायचे, म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टी इझी लेवलमध्ये करून दिली होती ज्याच्यामुळे मला 95.80% आले। संतोष वाईकर, मी परभणीतून आहे। मी पीडब्ल्यूचे क्लासेस ऑनलाईन केले होते। त्यांनी खूप छान मेंटरशिप दिली, खूप छान मोटिवेट केलं आणि एकदम म्हणजे एंटरटेनमेंट सहित एज्युकेशन दिलं। मजा पण तितकीच व्हायची आणि तितकंच कॉन्सेप्ट पण खूप क्लिअर व्हायचे, त्यामुळे खूप छान रिझल्ट आला मला। नमस्कार, मी कस्तुरी माधवी नंदलाल निसरे। माझा 12चा रिझल्ट आला, मला 95.17% 12ला आले। सो माझं अगोदर ऑफलाईन होते 10th पर्यंत, पण त्यानंतर ज्यावेळेस मी 11-12 ऑफलाईन क्लासेस बघायला गेली तर ते काही इतके चांगले नव्हते। प्रत्येक सब्जेक्टचे 20,000 असं करत म्हणजे विद्यार्थ्यांनी 80-80, 1.5 लाख हजार रुपये भरले तरी त्यांचा रिझल्ट नव्हता असं बघण्यात आलं। मग आता ऑनलाईन लावायचं तर मग ऑनलाईन यूट्यूबला आम्ही पीडब्ल्यू विषय सर्च केलं, माहीत पडलं आणि ऑनलाईन बॅचेस मी लावले। पीडब्ल्यूचे मी 2 वर्षाचे क्लास फक्त 8,000 रुपयात केले। क्वालिटी टीचिंग असेल, रेग्युलर जे असतील क्लासेस, त्याच्यानंतर त्याचे डेली प्रॅक्टिस पेपर असतील, त्याच्याने अभ्यासात खूप म्हणजे चांगला रिझल्ट आला आणि तो रिझल्ट आज सर्वांना दिसतोय। म्हणजे ऑनलाईन टीचिंग असून इतकं प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करणं आणि तेही ऑनलाईन खूप कठीण गोष्ट आहे आणि ही त्या टीचर्सने केली आहे आणि सोबतच विद्यार्थ्यांची मेहनत तर रिझल्ट आज। माझे नाव स्नेहा चक्रधर कारभारे आणि मला 10वीमध्ये 100% पडले आणि मला 100% पडल्यावर आनंद झाला। मात्र त्यावेळेस त्या क्षणाला मला पीडब्ल्यूची आणि माझ्या आईवडिलांची एकदम असं क्षणामध्ये आठवण आली, कारण की पीडब्ल्यूने आपल्या आईवडिलांसारखी म्हणजे सपोर्ट केला त्यांनी। आणि ज्यावेळेस ऑनलाईन आणि एज्युकेशनचं म्हणजे आमच्या भागामध्ये त्यावेळेस इतकं महत्त्व नव्हतं, तरी पीडब्ल्यूच्या टीम मेंबरनी त्या शिक्षकांनी आम्हाला मदत केली आणि सर्वांना मोटिवेट केलं। ज्यावेळेस माझा डाऊनफॉल, मी लोवेस्ट लेवलला होते, माझी आजी हार्ट अटॅक आला होता माझ्या आजीला, त्यावेळेस पीडब्ल्यूच्या सगळ्या शिक्षकांनी मदत केली आणि मला एक चांगल्या अशा लेवलला मला आज पोहोचवलं। त्याबद्दल मी पीडब्ल्यूचे आणि माझ्या आईवडिलांचे धन्यवाद। अगर हम पिछले साल का रिजल्ट देखें और इस साल का रिजल्ट देखें, काफ़ी ड्रास्टिक चेंज है। तो ये होता कैसे, ये काम कैसे करता है? तो बेसिकली जैसे हम किसी भी क्लासेस में जाते हैं तो हम ये एक्सपेक्ट करते हैं कि हमें कॉन्सेप्ट क्लियर होना चाहिए, उसके साथ साथ हमारे डेली बेसिस पे टेस्ट होने चाहिए या तो वीकली बेसिस पे टेस्ट होनी चाहिए। उसके बाद हमारे जो डाउट्स हैं वो क्लियर होने चाहिए, है ना। हमें एक मोटिवेशन मिले, गाइडेंस मिले, हमारे डाउट्स टाइम टू टाइम क्लियर हो। ये सारी चीज़ें हम ऑनलाइन में भी कर पा रहे हैं। और कैसे करते हैं, हम बच्चों को ऑनलाइन एजुकेशन देते हैं, बच्चों को उसमें डाउट आता है, वो डाउट पूछ सकता है ऑनलाइन में ही और वहाँ पे उसका डाउट क्लियर किया जाता है। अगर फैकल्टी कभी डाउट क्लियर ना भी कर पाए तो वी हैव ए टीम जहाँ पे 24/7 वो काम कर रहे हैं, तो वो उनके डाउट क्लियर करते हैं। उसके अलावा पीडब्ल्यू महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस, प्रॅक्टिस मॉड्यूल्स, डाऊट रिझोल्यूशन सपोर्ट आणि बोर्ड परीक्षेसाठी अभ्यासक्रमावर आधारित विशेष मार्गदर्शन देत आहे। यामुळे ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे। विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात पीडब्ल्यू बॅचची चर्चा रंगली असून भविष्यातही अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचा निर्धार संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।